नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे जीवनाचा कानमंत्र या चॅनेलवर. इथे आम्ही तुम्हाला जीवन जगण्यासाठी दिशा दाखवतील असे विचार, कथा आणि प्रेरणादायी संदेश घेऊन येतो. जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपण सत्याचा मार्ग सोडतो आणि चुकीच्या मार्गावर जातो. शरीर निरोगी ठेवणं हे आपले कर्तव्य आहे, अन्यथा मन कधीही शांत आणि मजबूत राहणार नाही. सत्याला आपली जमीन, आपलं घर बनवा, कारण जगात यापेक्षा मोठं घर दुसरं काही नाही. खूप बोलणारे लोक फारसं काही करत नाहीत, पण जे प्रत्यक्ष करून दाखवतात ते जास्त बोलण्यात वेळ घालवत नाहीत. म्हणून मन सतत चांगल्या कार्यात लावा. वारंवार चांगले कर्म करत राहिलात तर तुमचं मन आनंदाने भरून जाईल. इच्छांचा अंत नाही. एक इच्छा लगेच दुसरी उभी राहते. खरी समस्या हीच आहे की आपल्याला वाटतं आपल्याजवळ अजून खूप वेळ आहे, पण सत्य असं आहे की वेळ निघून जातो. जो काम करायचा आहे तो आत्ताच करा. जर एखाद्याला असं लक्ष्य सापडलं नाही ज्यासाठी तो प्राण देऊ शकेल, तर त्याचं जगणं निरर्थक आहे. या जगात एकही गोष्ट स्वतंत्र नाही. प्रत्येकाचा संबंध दुसऱ्याशी असतो. जर तुम्हाला दान करण्याची खरी ताकद माहिती असती तर तुम्ही कधीही कोणासोबत अन्न न वाटता खाल्लं नसतं. खूप सरळ असणंही योग्य नाही, कारण सरळ झाडं लवकर कापली जातात आणि वाकडी झाडं वाचतात. कोणाची गरिबी पाहून नातं तोडू नका. सुख म्हणजे समाधान नव्हे, समाधान म्हणजे खरी सुखाची गुरुकिल्ली. सत्याचा मार्ग निवडणारे कमी असतात, म्हणून तिथे स्पर्धा कमी असते. जीवनात रस्ता दिसत नसेल तर लांब पाहण्यात उपयोग नाही. एक एक पाऊल टाका, रस्ता आपोआप उघडत जाईल. दुःखाची दोन कारणं: इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवणं आणि स्वतःमध्ये बदल करायला कमी प्रयत्न करणं. मिठी भाषा, चांगल्या सवयी आणि चांगले लोक हे नेहमी आदरास पात्र असतात. ईश्वर फक्त मेहनत करणाऱ्यांची मदत करतो. अवसर आणि सूर्योदय एकसारखे आहेत. उशीर करणाऱ्यांना नेहमी गमवावे लागतात. चांगल्या वागणुकीला पैशात किंमत नसते, पण त्याने लाखो हृदय जिंकता येतात. यशाची चावी इतरांच्या चुका विसरा, स्वतःमध्ये चांगुलपणा आणा. शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकद महत्वाची. मेहनत हीच ती सुवर्ण किल्ली जी बंद भविष्याचे दरवाजे उघडते. कथा: सेठ आणि भिकारी. एकदा एका सेठाने गावातील गरिबांसाठी दर महिन्याला दान द्यायची प्रथा केली होती. प्रत्येकाला त्यांच्या दर्जेनुसार पैसे मिळायचे. एक भिकारी मोठं कुटुंब सांभाळत असल्याने त्याला जास्त पैसे मिळायचे. वर्षानुवर्ष तो भिकारी दान घेत होता. पण एकदा सेठाच्या मुलीचं लग्न आलं आणि खर्चामुळे दानाची रक्कम थोडी कमी करण्यात आली. भिकारी लगेच संतापला, हातपाय आपटला आणि म्हणाला, माझे पैसे कापून सेठ आपल्या मुलीचं लग्न करणार का? मला नेहमी जास्त मिळायचे, आता कमी का? ज्या गोष्टी त्याला वर्षानुवर्ष मोफत मिळाल्या त्याबद्दल त्याने कधी आभार मानले नाहीत. पण एकदा रक्कम कमी झाली की तो विरोधक बनला. मित्रांनो, आपणही असंच नाही का करत? देवाने आपल्याला हवा, पाणी, जीवन दिलं, पण आपण त्याचे आभार मानतो का? बहुतेक वेळा आपण फक्त तक्रारी करतो, सुखासाठी मागतो, पण जे मिळालं त्यासाठी कृतज्ञता दाखवत नाही. प्रेरणादायी संदेश: वेळ सगळ्यांना मिळतो, पण जीवन परत मिळत नाही. मनाने हरलेला माणूस कधीही जिंकू शकत नाही. कांट्यांवर चालणारे लवकर पोहोचतात, कारण ते पावलं वेगानं टाकतात. त्यागाशिवाय काहीही मिळत नाही. यश मिळालं तर आनंद साजरा करा, पण अपयशातून शिकणं अधिक महत्वाचं आहे. लोक स्वतःच्या चुका माफ करून घेतात, पण इतरांच्या चुका न्यायाधीशासारख्या पाहतात. सर्वात मोठा खजिना आपल्या आत आहे. शेवटी आपण किती प्रेमाने जगलो, किती आनंद दिला आणि किती लोकांना माफ केलं, हेच खरं जीवनाचं मोल आहे. मित्रांनो, ही होती आजची प्रेरणादायी वाणी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचे विचार शेअर करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अजूनही तुम्ही आमच्या जीवनाचा कानमंत्र या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि जीवनाचा कानमंत्र ऐकत रहा. धन्यवाद.